हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता ह्या वेण्या मी घातल्यात. तर मी 2 दिवस झाले असतील मी मुंबईवरून गावी आल्या. तर गावी माझं हेअर केअर रुटीन कसं असतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. काल मी गेले, आजीकडून मस्त तेल घालून घेतलं आणि ह्या 2 वेण्या मी घातल्या. जर तुमचे केस कर्ली असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कर्ली हेअर्सना कंडिशनिंगची खूप गरज असते. माझे हेअर्स आत्ता जरी वेळी तुम्हाला दिसत असले तरी ते खूप फ्रीझी झाले आहेत मुंबईच्या पॉल्युशनने, गर्दीमुळे. तर आपण पुन्हा ते कर्ल्स रिट्राईव्ह करायचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी काय करते हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो तोपर्यंत फिट चेक. काय नाही गाईज, बाबांची नवीन पॅन्ट घातली आहे ब्लॅक कलरचा. माझ्या हातात एक नारळ आहे, तर त्याचं खोबरं तुम्ही बघू शकता की हे खराब होत आलंय. पण हे मी फोडणार आहे. ह्याचा जो हा खराब भाग आहे तो मी काढून टाकणार आहे आणि बाकीचं जे खोबरं आहे ते मी मिक्सरला लावणार आहे. ॲक्च्युली हे खोबरं खवलं, म्हणजे इथे आमच्या भाषेत इथे खवलेलं खोबरं बोलतात. तर हे जर म्हणजे स्वयंपाक करताना टाकलं तर स्वयंपाक खोबरं खवट असल्याने तो इतका चांगला होत नाही. तर मी खवलेला भाग त्याचा काढून टाकला आणि हे जे तुकडे आहेत ते मी मिक्सरला लावते. जास्तच मोठे तुकडे झाले, आईच्या शिवा पडतील. तर मी ते हाताने जरा बारीक करते. आपल्याला पूर्ण ह्याची पेस्ट बनवायची आहे. म्हणजे आपल्याला प्रोबॅबली नारळाचं दूध काढायचं. एक ग्लास पाणी घातलंय. एवढं पातळ टेक्स्चर झालंय. आता हे मी गाळून घेणार आहे. तर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की एवढं कारण तुम्ही माझे केस बघितला नाही आहात, म्हणजे बघितला असाल जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत असाल. मला शॅम्पू किंवा कंडिशनर असू देत, काही असू देत, त्याची खूप क्वांटिटी लागते. म्हणजे आता हे जे आहे ते मी माझ्या पूर्ण केसांच्या मुळापासून ते त्यांच्या पूर्ण लेंथपर्यंत मी हे लावणार आहे. फडक्याने हे सगळं गाळून घेते. हे बघा, नारळाचं दूध काढलंय पूर्ण. मला एक कर्ली हेअर रुटीन विथ शॅम्पू कंडिशनर चालू करायचं आहे. तर तुम्ही जर कुठला कर्ली हेअर आणि कंडिशनिंग शॅम्पूचा कॉम्बो जेल वापरत असाल आणि तो जर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्हाला कोणत्या प्रोडक्टचे रिव्ह्यू माझ्याकडून हवे असतील ते पण सांगा, मी तुम्हाला ट्राय करून ते सांगेन. खूप मेस होणार आहे लादीवर.
हे आहे, हे मी इथून पूर्ण लावते, मुळापासून. खूप आत्ताच हातालाच केस खूप मऊ वाटतात. असं पूर्ण टोकापर्यंत. तुम्ही बघताय की जसं जसं मी लावत जाते, आत्तापासूनच जर मी असं हे स्क्रंच केले तर बऱ्यापैकी, म्हणजे माझे पूर्ण कर्ली हेअर्स नाही आहेत, वेवी आहेत. पण तुमचे जर वेवी किंवा कर्ली हेअर्स असतील तर तुम्ही हा माझा नुस्खा वापरून तुमचे केस खूपच ड्राय, खूपच फ्रीजी झाले असतील आणि तुम्हाला इन्स्टंट डीप कंडिशनिंग हवी असेल, म्हणजे बाजारात मान्य आहे, बाजारात खूप हेअर मास्क येतात ह्याच्यासाठी, पण त्यात खूप केमिकल्स असतात आणि हे कसं घरगुती आहे आणि जास्त काही कष्ट पण नाही आहेत. फक्त तुम्हाला नारळ फोडून तुकडे करून मिक्सरला लावून त्याचा जो रस आहे तो लावायचा आणि किमान तुमचे हे केस कंडिशन केलेले आठवडाभर आरामात राहतात, जर तुम्ही प्रॉपर तुमच्या म्हणजे तुमचे केस इन शॉर्ट जर विंचरले नाहीत रोज. कारण कर्ली हेअर्स विंचरणं रोज म्हणजे तुम्ही त्यांचं जे कर्ली हेअर्सचं टेक्स्चर आहे ते तुम्ही घालवता. त्यामुळे तर बऱ्यापैकी आता हे लावून झालंय. तर इथे थोडंसं राहिलंय. तर पूर्ण केसांना हे लावून झालंय. हे ॲक्च्युली खूप गळतंय, त्यामुळे मी हे सगळे म्हणजे केस असे घेते आणि वर बांधते. म्हणजे ते गळणार नाहीत. तर आता तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये माझे केस किती सुंदर झालेत हे बघायला मिळेल. तर गाईज, हा पार्ट 1 होता माझ्या केसांचा ह्या रसामुळे जो रिझल्ट आलेला आहे. तर तो बघण्यासाठी तुम्हाला पार्ट 2ची वाट बघायला लागेल. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि जर तुम्ही हे ट्राय केला माझी ही ट्रिक, तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. मला खूप आनंद होईल जर तुम्ही ही ट्रिक वापरला. थँक्यू.